प्रीतम सांगताय मला पस्तावा झाला तुझ्याशी लग्न करू. का बरं झालं पस्तावा सांगा. जिंदगी झंडवा फिर भी का मांडवा. असे मत आहे. सांगा पटकन पस्तावा का झाला. बघा किती सॅड आहे. बापरे लग्न करून खरंच पस्तावा झाला. आज आमची अॅनिव्हर्सरी आहे आणि बिलकुल सेलिब्रेशन नाही. त्यांना पस्तावा आहे म्हणून ती सेलिब्रेट पण नाही करत. बरोबर आहे. कुठंच फिरायला येत नाही. तुझं सगळीकडे तुला उलटी होती, तुला होडीत नको, तुला पाण्यात नको, तुला उंटावर नको, तुला गाडीवर नको, तुला घोड्यावर नको. मग करू काय. मला वैताग झालाय. मग मी तुमची लाईफ फ्री केली तुम्ही तरी फ्री केली म्हणजे काय एकटं फिरायला मी लग्न केलंय का. मग ठीक आहे तुम्ही बाळाला सांभाळा मग बस चला. सांभाळा बाळ आता आलं. या 4 वर्षात तू काय फिरली. मग आपण गोव्याला गेलो होतो 3 वेळा. चांगली गंमत. एकदा अजून कुठे गोव्यालाच गेलो फक्त. बनाना राईड वर आली का माझ्यासोबत. मग नाही का सुरुवातीला एकदा झाली त्याच्यानंतर आली. डबल काय करायचं. एकदा एक्सपिरियन्स घेतला विषय संपला. आयुष्याचा एन्जॉय. माझ्याकडे रागा रागा बघतोय आपण. बरोबर आहे. तू वैताग देते तेवढं. सॉरी. तू आणि डाडा फिरा मग नंतरला. लाईट तर लावा. कशी दिसते प्री तुम्ही. परत कमेंट्स येतील हा तू ओरिजिनल अशी दिसते. आहेस मग लाजायचं काय त्याच्यात. तुम्ही पण तशी दिसताय. मी आहेच. मी पण ओरिजिनल असंच आहे. आम्ही दोघी आमची अॅनिव्हर्सरी आणि आम्ही अशीच सॅड बसलोय 3 जण बिचार. आणि पिल्लू आम्हाला वैतागून झोपून गेला. कंटाळून झोपलं नाही. बघ त्यांच्याकडे बघतोय आता. त्यालाच नवीन ड्रेस घातला. आम्ही दोघं असेच. फक्त त्याला नवीन ड्रेस घालून बसली मी आणि मी बसली अशीच. चला मग जाऊ कुठेतरी बाहेर. माझी बाकी बाहेर कुठं विचारायला. बाहेर म्हणाल मम्मीच्या घरी चला. तिचं तेवढंच आहे. दुसरं काहीच नाही करत. आता बघा अॅनिव्हर्सरी आपला फोटो व्हिडिओ कोण मला त्याच्यामुळे वैताग झाला. तुम्ही कपडे घाला बरोबर. मला उलट सगळ्यांचे फोटो काढावे लागतात. माझं कोण नाही काढत. पाहिलं का तुम्ही माझ्या जोडीचे फोटो. एखाद्या वेळेस ते उगाच ते मॅटर्निटी बेबी शॉवरला फोटोग्राफर होता म्हणून आमचे फोटो निघाले. माझ्या कधी फोटोच नसतं. काय फिरायला येत नाही काही नाही. अॅनिव्हर्सरी बसलो घरात तोंड घेऊन माझं असं. आणि मी तुझं काय बाई. तुला त्याच्यातच एन्जॉय. तुला फिरायला नको. तुला कुठंच काही नको. चला मग चल. तर आमची आज अॅनिव्हर्सरी असल्या कारणाने आणि प्रीतम बोलतात तू मला कुठेच घेऊन जात नाही फिरायला किंवा तू कुठेच येत नाही. त्यामुळे विचार असं केला की चला आपण जाऊन बाहेर हॉटेलला जेवण करून येऊ. बोलण्याचा फायदा झाला ना माझ्या त्याच्यामुळे. हा बरं झालं म्हणून म्हणतो बोलायचं. बोललं तरच कळतं. नाहीतर नुसतं शांत राहून कोणी मनातली फिलिंग ओळखून नाही घेत. बरोबर. ठीक आहे. तर आमचं भांडण थोडं झालं ते सॉर्ट आउट झालं आणि मग पिल्लूला मी कपडे घातले नवीन आणि आता मी चाललोय जेवणासाठी. तर आमचं थोडेसे काम आहेत. बाळाचा ड्रेस अल्टर करायचा आहे. केक घ्यायचा आहे. केक बनवायला दिला होता तो केक आता घेते. रिसीव्ह करेल मी तिकडनं. आणि दुसरी गोष्ट असं की मला अजून काय करायचं. माझं ब्लाऊज आणि साडी मेन घ्यायचंय. बट आज शॉप बंद असणार आहे गुरुवार असल्या कारणाने. तर ते उद्या प्रीतमला एक काम पडणार आहे. साडीचं कसं शॉप बंद राहील. तू गुरुवारच्या दिवशी मोठे मोठे शॉप इथे बोईसर मध्ये बंद असतात. तुम्ही बोलतात शुक्रवारी बंद असतं. शुक्रवारी फ्रायडे मार्केट असतो. तुम्ही शुक्रवारी नाही मला समजलं ते. पण गुरुवारी सगळे काय बंद राहतील. एकच बंद राहतं ना. बरं ठीक आहे मग तुम्हाला वाटतं आपण जाऊन येऊ. चल ठीक. बाळाचा ड्रेस अल्टर करायला आलोय शॉप मध्ये. तसंच केक पण मिळालाय. शिलाई कर. बघा बघा खाण्याची उत्सुकता. अरे बापरे. डोल्या तुझं अजून नाही. अजून 1 महिना भाऊ. आम्ही आलोय आता हॉटेलला जेवण करण्यासाठी. आणि बाळ झोपलंय नशीब. जेवण झालं पाहिजे. आणि केक सुद्धा घेतलाय. आता आम्ही दोघेच सेलिब्रेशनला 3 जण. तर चला आता सेलिब्रेट तिकडे बसू मग तिथे केक कट करू. चलो.
सो आम्ही तिघं आलो ॲनिव्हर्सरी सेलिब्रेट करण्यासाठी. आता सगळ्यात पहिलं काम प्रायोरिटीवरती, इथे ऑर्डर केल्यानंतर सगळ्यांना व्हिडिओ कॉल करायचा, नाही तर मग सांगायचं की आम्ही हॉटेलला आलोय. कारण ते खाण्यापेक्षा दाखवण्यात जास्ती मजा येते. हा ब्लॉग बघतील बरोबर. हा नाही मग ॲनिव्हर्सरी नवरा बायकोची, मग दोघंच पाहिजे. आणि आम्ही पहिल्यांदा आलोय एकटेच. हा ते पण आहे. सगळ्या सेलिब्रेशनला पूर्ण फॅमिलीच असते नेहमी, बट यावेळेस दोघंच आलो. कारण आता 4 दिवसापासून लगातार पार्टी चालू होती आणि आज आमचं व्हेज होतं गुरुवारमुळे. म्हणून मग आम्ही एकटेच आलोय दोघं, कारण बाकीच्यांचा गुरुवार नसतो. सो चला आता पहिले आपण ऑर्डर देऊया, मग केक कट करूया ना. तोपर्यंत खोलू का केक? मी कसं आमच्या बाबुडी उठली. हा खोल ना. केक मस्त प्रिया केक होता. मस्त बनवलं ना केक. खूप मस्त बनवलं. ओरिजिनल फ्लावर्स आहे काय? थँक्यू हार्दिका. खूप छान केक बनवलाय. आता टेस्ट करू आम्ही. स्माइल. सो फर्स्ट मेन्यू आमचा चिकन चिली, पनीर चिली. विसरून जाता ना ते, खूप वेळा हे झालेलं आहे ना. पनीर चिल्ली आमची फर्स्ट मेन्यू. म्हणजे आम्ही त्या लोक हे खातोच आहे ना, नॉन व्हेज जरी असलं तरी पण खातो इथे, कारण इथे खूप मस्त टेस्ट मिळते. फ्रेश पण. तिकडे तोंडाला पाणी सुटतंय. एक रील टाकली आहे, फुल कॉमेडी आहे, बिहाइंड द सीनची. ती बघा, तीच बघून सारखं हसू राहिलंय मला. 2 वेळा मी जाऊन आली गाडीमध्ये फीड करायला त्या फिरतेला. त्याला मम्माजवळच थांबायचंय. हा माझ्याजवळ पाहिजे त्याला. फायनली आमची ऑर्डर आलेली आहे 15 मिनिटाच्या वेट नंतर. 15 मिनिटाच्या दीर्घ काळानंतर आमची ऑर्डर आली आणि हे मोजितो मागवलंय. प्रिया पूर्ण पिणार नाही म्हणून आम्ही दोघं हे एकच मागवायला पाहिजे होतं. मी बोललो होतो एकच, पण तू बोलली नाही. तुम्ही बोलले 2. मी नाही बोल. जाऊ दे आता. गॉगल सोबत खेळतोय. त्याला काही ना काही खेळायला पाहिजे तरच तो शांत आहे, नाही तर मम्मी जवळ पाहिजे त्याला. हा माझ्या जवळ पाहिजे. बाकी काय म्हणते अजून? असं जेव्हा आम्हाला पार्सल घ्यावं लागलं रिटर्न खाण्यासाठी घर. आणि जेवायच्या टायमाला आम्ही आलो तर बाळ झोपून गेला. हे बघा पिल्लू झोपलं. आता घरी मी तर खाल्लं थोडं, पण मला आता भूक नाहीये. पण प्रीतम आता घरी जाऊन जेवतील. आलो आम्ही आता घरी. रात्रीचे वाजलेत 11 आणि प्रीतमची चालू आहे एडिटिंग. कॅडबरी खातो. जेवण केलं नाही तुम्ही आज ना? आता मला नाही भूक. आता ऍसिडिटी होईल बाई. असं नका करू प्रीतम. बाहेर जाऊन काय उपयोग आहे मग? मला तर चीज बॉल्स नाही ना, खूप जास्त ऍसिडिटी झाली. हो मला नाही झाली. मी जास्त नाही खाल्लं. मी खाल्लं ना, मग तू जास्त नाही खाल्लं म्हणून मला पूर्ण प्लेट खावं लागली. मग त्याच्यानेच पोट भरलं. हा बसायला करतो ना हळूहळू. उशी काढा त्याची. हळू मान थांबा. शो ना माझा राजा. तू त्याचा मूड घालवला डायरेक्ट. नाही मान उचलली पूर्ण. उचलतो मान. ते पाय वगैरे सगळं उचलायला करतो. ओ हिरो. आणि एका अंगावर झाला का डायरेक्ट उठायला करतो. तर झाली आता रात्र. आता आम्ही झोपतो. खूप झोप लागली आहे आणि हे बाळ लवकर झोपलं पाहिजे म्हणजे मग मला झोप येईल. माझं शोनात. प्रीतू
याला तुम्ही बघा, तुम्ही झोपते आणि हा रडला का मग मी उठते. ठीक आहे चालतंय झोप. तुम्ही जोपर्यंत एडिट करताय ना तोपर्यंत मग मी सगळं झोपून घेते. चालेल. पण मला याला झोपी लावल्याशिवाय मला झोप लागत नाही. कितीही विचार केला ना की प्रीतम बघतील पण मला झोपच लागत नाही त्याच्यासोबत मी खेळतो. त्याची सगळी तयारी रेडी करून ठेवली बघा. मस्त जाळी वगैरे लावून बेडशीट टाकलंय. त्याच्या बाजूला असं गोल गोल करून ठेवते त्याला सपोर्ट, म्हणजे घाबरणार नाही रात्री. सोबत आहे असं, म्हणजे तो असं पकडून झोपतो त्याला असं आहे. मी जवळ घेऊन झोपत या करता नाही, कारण की मला भीती वाटते माझा हात पाय पडेल त्याच्या अंगावर वगैरे. थोडा मोठा झालं तर काही टेन्शन नाही. आणि मेन म्हणजे मच्छरांचं जास्त टेन्शन आहे. मच्छर चावला वगैरे. एकतर ना त्याच्या जाळीमध्ये एक मच्छर लपून बसला होता आणि रात्री त्याला एवढा चावला ना, मी तुम्हाला दाखवते. हे बघ इथे काळा डाग पडला. तर चला आता झोपतो. उद्याची तयारी करायची आहे. उद्या सगळे पाहुणे घरी येणार आहेत. उद्याचं आपलं रुटीन बघा तुम्ही दुसऱ्या ब्लॉग मध्ये. आता मी लवकर झोपते. बाय बाय, टेक केअर, गुड नाईट. कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच तुमचं भरभरून प्रेम राहू द्या. आणि हो, सगळ्यांनी मला बर्थडे विश केलं, अॅनिव्हर्सरी आम्हाला दोघांना विश केलं. सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद. असंच प्रेम कायम टिकून राहू द्या. आणि कोणाचे मेन्शन बॅक राहिले असतील किंवा कोणाला रिप्लाय देणं राहिलं असेल तर माफ करा. पण सगळ्यांचे थँक्यू सो मच. सगळ्यांनी टाइम काढून आम्हाला शुभेच्छा दिल्या त्याबद्दल. सो बाय बाय, टेक केअर, गुड नाईट.